नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला आहे ना जे व्हिडिओला आपण शॉर्ट व्हिडिओला गाणं वगैरे कसं जोडतं ते मी सांगणार आहे आणि मी कोणत्या पद्धतीमध्ये जोडत असते किंवा करत असते ते मी सांगणार आहे. व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा, कुठे स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. आज मी तुम्हाला फक्त सांगणार आहे आणि नंतर आहे ना, याच्या नंतरच्या व्हिडिओमधून आहे ना तुम्हाला मी मोबाईल मधून सांगणार आहे की कसं करायचं ते. पण आज मी तुम्हाला फक्त थोडीशी माहिती सांगणार आहे. आता बघा, शॉर्ट व्हिडिओ म्हणजे आपल्याला गाणं द्यायचं असतं, तर त्या व्हिडिओला साठी ना आपल्याला फक्त 1 मिनिटापर्यंतच आपल्याला गाणं देता येतं आणि किंवा मग आपल्याला 20-30 सेकंदाची असले तर आपल्याला गाणं देता येतं असं. तर मग मी तशीच तुम्हाला आजच्या ती व्हिडिओ कशी तयार करायची आणि कशी जोडायची वगैरे ते सांगणार आहे. हे बघा, तुम्हाला पण येत नसेल तर खरंच तुम्ही माझ्या पद्धतीने शिका हळूहळू, आणि शिकतं पण आणि येतं पण आपल्याला. मला पण आहे ना असं काहीच येत नव्हतं, पण मी खरंच हळूहळू शिकली काही गोष्ट आणि मला यायला लागलंय. आज मी तुमच्यासोबत शेअर करते. आज आहे ना स्वतः मी माझं आहे ना सगळं युट्यूब चॅनल माझे मीच चालवते स्वतः. पहिलं माझं सगळं माझा मुलगा बघायचा. आता कॅमेरा कसा लावायचा किंवा मग थंबनेल कसं द्यायचं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू शेअर करेल पुढे. आणि येतात आपल्याला. असं वाटतं की खूप अवघड आहे, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. येऊन जातं, सगळ्या गोष्टी येतात, शिकलं का बरोबर येतं. चला आता मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. सर्वात पहिले, आता ज्या व्हिडिओला आपल्याला आहे ना शॉर्ट व्हिडिओला गाणं द्यायचं असं, कोणतंही पण तुम्ही मराठी हिंदी गाणं कोणतंही देऊ शकता, तर ते कसं द्यायचं ते मी सांगणार आहे. आता समजा मला शॉर्ट व्हिडिओ टाकायची. आता समजा माझ्याकडे कॅट आहे. आता तुम्ही भरपूर व्हिडिओ मधून बघितलेलेच आहे, माझ्याकडे दोन दोन कॅट आहे. आता ते कॅट मला त्यांच्यावरती मला एखादं गाणं वगैरे टाकायचं आहे किंवा मग बनवायचं आहे, तर ते कसं बनवायचं. किंवा मग आपल्याला 2-3 ज्या व्हिडिओ ज्या असतात, आता भाजी बनवायची म्हणा किंवा त्याच्यानंतर दुसरं काही, आता मी शिलाईचं काम करते ते थोडंसं, किंवा मग त्याच्यानंतर दुसरं पण असं कणिक मळायचं वगैरे, आपल्याला ते 2-3 व्हिडिओ कशा जोडायच्या ते पण मी सांगते आजच्या व्हिडिओमध्ये. खूप सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही. तुम्ही लक्षात ठेवा, व्हिडिओ कंटिन्यू बघा, कुठे स्किप करू नका. चला आता सर्वात पहिले आपल्याला आहे ना, हे बघा, आपण काय करतो, मोबाईल आपल्याला सर्वात पहिले असा उभा पकडायचा असतो. शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्याला मोबाईल उभा पकडायचा असतो किंवा स्टँडला उभा लावायचा असतो या पद्धतीने. आता समजा इथे मी भाजी वगैरे बनवते, तर मोबाईल आपल्याला असाच लावायचा असतो आणि याच्यामध्ये बरोबर आहे ना उभी जी आपली व्हिडिओ तयार होते. आडवा मोबाईल लावायचा असतो तेव्हा आपल्याला असा लावायचा असतो. ते पण मी तुम्हाला हळूहळू सांगेल पुढे कसं लावायचं, काय लावायचं. आज मी थोडीशी माहिती देते तुम्हाला. मोबाईल असा उभा लावून घेतल्यानंतर, आता समजा मी एखादी भाजी वगैरे बनवते किंवा फोडणी वगैरे देते, तर तेच आपल्याला त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे, बाकीचं नाही दिसलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. आता त्याला झूम पण करता येतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर आहे ना, आता समजा मी माझे कॅट आहे माझ्याकडे, तर माझ्या कॅटची मी घेऊ शकते अशी. आता समजा माझ्या कॅटची आहे ना, तर मग ती कशी व्हिडिओ टाकायची किंवा मग 2-3 व्हिडिओ कशा जोडायच्या. बघा, गॅलरीमध्ये आपल्याकडे 2-3 व्हिडिओ ह्या तयार असतात. आता मी अशीच करते, 2-3 व्हिडिओ तयार करून जोडत असते. आता ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी तुम्हाला का 3 मिनिटाची व्हिडिओ कशी तयार करायची किंवा मग ती कसं बोलायचं वगैरे, ते सर्व हळूहळू तुम्हाला सांगेल. आता 1 मिनिटाची व्हिडिओ किंवा त्याच्यापेक्षा कमी सेकंदाची वगैरे असतात, तर तिला गाणं द्यायचं. तर ती काय करायची, आता मी 2-3 व्हिडिओ मी समजा बनवून घेतलेले आहे. एक कणिक मळायची आहे, एक भाजीची आहे, एक शिलाईची आहे, तर त्या मला जॉईंट करायच्या आहे. त्याच्यानंतर मला त्याला गाणं जोडायचं आहे. आता ते कसं करायचं पद्धतीने करते, त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आता काही काही कसे भरपूर ऍप वगैरे आहे, त्याच्यातून करत असतात व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी, पण मी कशातून करते ते सांगते तुम्हाला. आता मी कायम मास्टर मधूनच माझ्या व्हिडिओ जे आहे त्या तयार करत असते किंवा मग टाकत असते, असं करते. आता मग कायम मास्टर मध्ये जाते मी. पहिल्या व्हिडिओ बनवून घेतल्या 1-1 मिनिटाच्या, किंवा शॉर्ट म्हणा किंवा लॉंग म्हणा, कोणत्याही पण त्या गॅलरीमध्ये शेविंग असतात आपल्याकडे. मग आपल्याला काय करायचंय, काइम मास्टर मध्ये जायचं. काइम मास्टर मध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गेल्यानंतर आता 3 व्हिडिओ आपल्याला जोडायचे आहे. आता पहिले मी घेतली भाजीची, त्याच्यानंतर घेतली कणिक मळायची, नंतर घेतली शिलाईची. तर आपल्याला ह्या तिन्ही तुटक तुटक असतात, तुम्हाला तर माहित आहे. तर सर्वात पहिले आपण विचार करून घ्यायची का कोणती घ्यायची, म्हणून आपल्याला पहिले कोणती टाकायची म्हणून ते. आता समजा मी शिलाईची पहिल्यांदा घेतली, तर मग शिलाईची टाकायची. त्याच्यानंतर मग भाजीची, नंतर कणिक मळायची, अशी ती बरोबर लागोपाठ येऊन जातात. त्याच्यावर टच करायचं असतं म्हणजे ते बरोबर येतात. ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मधून समजून सांगेल किंवा मग डायरेक्ट मोबाईलवरती सांगेल. आणि त्या तिन्ही पण सिलेक्ट झाल्यानंतर आहे ना,
आपल्याला आता समजा आता जास्त मोठे होऊन जातं, कारण का मोबाईल पकडायला कोणी जर असतं तर तेव्हा मग आपला मोबाईल थोडासा बंद करता किंवा चालू करता. पण माझा मोबाईल आहे ना, माझं स्वतःच मी सगळं काम करत असते. त्याच्यामुळे आहे ना मोबाईलमध्ये बघा जास्त वेळ म्हणजे 2-3 मिनिटाची किंवा 4-5 मिनिटाची पण शॉर्ट व्हिडिओ पण होऊन जाते. तर आपल्याला ती कट करायची असते. तर ती पण कट कशी करायची पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. आज मी तुम्हाला इतकंच सांगते की मी कशा पद्धतीने करत असे. त्या तिन्ही व्हिडिओ ज्या आहे शॉर्ट त्या मी लावून घेतलेले आहे किंवा मग त्या लाईनीशी लागलेले आहे. त्याच्यानंतर आता मला ती कट करायची आहे. आता त्याच्यामध्येच एक ऑप्शन आहे कट करायचं, कैचीचं चित्र असतं, ती कट करायची आहे पहिल्यांदा. मग ती कट करून घ्यायची. आपल्याला 1च मिनिटाची व्हिडिओ तयार करायची, त्याला गाणं टाकायचं आहे त्याच्यामुळे. नंतर आपल्याला आहे ना ते काय कट केल्यानंतर आहे ना ती 1 मिनिटाची तयार करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला किती फास्ट करायची आहे किंवा किती स्लो करायची त्याच्यामध्येच ऑप्शन असतात, ते मी तुम्हाला सांगेल नंतर. ती करून घ्यायची. त्याच्यानंतर जो आपला आवाज असतो ना, आता समजा भाजी वगैरे बनवते, बाजूचा आवाज वगैरे सगळं असतं, तर तो पण त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होत असतं, तुम्हाला माहीतच आहे. आपल्याला तो आवाज पण डिलीट करायचा असतो सर्वात पहिले. मग तो आवाज डिलीट करायचा. त्याच्यानंतर ती व्हिडिओ 1च मिनिटाची तयार करायची, मध्ये मध्ये ती कट करायची. ह्या पद्धतीने ती 1 मिनिटाची झालेली आहे किंवा मग 50 सेकंदाची झाली, 30 सेकंदाची झाली, इतकीच तयार करून घ्यायची. त्याच्यानंतर ती सगळी हे दोन्ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक शेवचं बटन असतं, त्याच्यावर टच करायचं. मग तिथे आहे ना ती शेव होते मस्त. शेव झाल्यानंतर ती व्हिडिओ काय होते, गॅलरीमध्ये परत येते. म्हणजे ते तिन्ही जोडून आहे ना आवाज कमी होऊन 1 मिनिटाची तयार करून ती गॅलरीमध्ये येते. गॅलरीमध्ये आल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, त्याच्यामध्येच आहे ना गाण्यांचं पण ऑप्शन आहे. हिंदी गाणे, मराठी गाणे कोणतंही तुम्ही घेऊ शकता किंवा मग याच्यामध्ये पण तुम्ही तर बघितलंच आहे की मोबाईलमध्ये जे शॉर्टमध्ये भरपूर गाणे वगैरे असतात ते पण सेव्ह करायचं. ते पण नंतर पुढे तुम्हाला सांगेल. आपल्याला तेच गाणं घ्यायचं असलं तर ते सेव्ह कसं करायचं ते. मग काय करायचं, आपल्याला आहे ना ती व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना गाणं जोडायचं आहे. मग काय करायचं, परत आपल्याला आहे ना आपलं यूट्यूब चॅनल खोलायचं, त्याच्यामध्ये जायचं. त्याच्यात गेल्यानंतर आहे ना आपल्याला जी शॉर्ट व्हिडिओ आहे ती घ्यायची. शॉर्ट कोणती, लॉंग कोणती, ते पण त्याच्यामध्ये ऑप्शन असतात. मग ती घ्यायची. ती घेतल्यानंतर आहे ना मग आपल्याला गाणं सिलेक्ट करायचं. मग तिथे आहे ना गाणं जे असतं शॉर्ट व्हिडिओ मध्ये गाणं असतात ना, ते गाणं घ्यायचं. कोणतं गाणं घ्यायचं वगैरे तर ते त्याच्यामध्ये टच करायचं. बरोबर अशी शेव होते. परत शेव झाल्यानंतर परत आपल्याला आता ती शेविंग सगळे प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला मग आता ती अपलोड करायची आहे किंवा मग यूट्यूबला टाकायची आहे. तर मग ती काय करायची, नंतर टाकून द्यायची. त्याला नाव वगैरे द्यायचं काहीतरी, शॉर्ट व्हिडिओला काहीतरी नाव वगैरे द्यायचं. आता त्याला काही थंबनेल काही बनवती नाही शॉर्ट व्हिडिओला, कारण का मोठ्या लॉंग व्हिडिओला थंबनेल बनवायला लागतो. हे शॉर्ट व्हिडिओ असते ना त्याच्यातूनच आपल्याला जिथं आपल्याला ठेवायचं ना तिथेच आपल्याला करायचं असतं. ते पण मी तुम्हाला शिकवेल हळूहळू. नंतर ते झाल्यानंतर जी आपली शॉर्ट व्हिडिओ असते ती लगेच अपलोड होते आणि अपलोड झाल्यानंतर आहे ना ती यूट्यूबला जाते. आता त्याच्यामध्ये पण आहे ना आपल्याला लगेच टाकायची, लगेच पब्लिक करायची आहे का, किंवा आपल्याला घड्याळ लावायचंय, टायमिंग लावायचंय, त्याच्यामध्ये ऑप्शन पण आहे. तर ते पण तुम्हाला मी हळूहळू नंतर शिकवेल पुढे. आज तुम्हाला इतकंच सांगते. त्याच्यानंतर ठीक आहे, आता मी झाली माझी तयार वगैरे झाली. आता तिथे लॉक असतं, ते लॉक केलेले असतं आपण. आणि नंतर आहे ना आपल्याला तो लॉक खोलायचा. लॉक खोलल्यानंतर आहे ना ते पण दाखवेल कसं लॉक वगैरे खोलायचं वगैरे. आणि नंतर ती पब्लिक करायची, तर ती सगळ्यांना मग पोहोचते किंवा मग सगळ्याच मोबाईलवर यूट्यूबवरती जाते. मग ह्या पद्धतीने शॉर्ट व्हिडिओ टाकायची असते. आता तुम्हाला मी आज इतकंच सांगते, थोडीसं तुम्हाला माहिती दिली. आता याच्यातून तुम्हाला काही समजलं असेल, मला काही माहित नाही, पण मी सांगायचा प्रयत्न केलाय तुम्हाला की मी ह्या पद्धतीने टाकत असते. काइम मास्टर मधूनच मी व्हिडिओ तयार करून टाकत असते. आता याच्यानंतरचं मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे सांगेल की मी कशा पद्धतीने सगळं ऑप्शन वगैरे आहे ना मोबाईलमध्ये, तर ते सगळं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. चला व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आज मी इतकंच सांगते. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. स्वामी समर्थ.